358 दिवस बंद राहणारं रहस्यमय मंदिर. हसनांबा देवीचं चमत्कार. नमस्कार मित्रांनो. दक्षिण भारतात एक असं मंदिर आहे जे वर्षभरात फक्त 7 दिवसांसाठीच उघडलं जातं आणि उरलेले 358 दिवस पूर्णपणे बंद राहतं. ना पूजा, ना पुजारी, ना भक्त. पण सर्वात मोठं रहस्य काय आहे माहिती आहे का? मंदिर बंद करताना देवीसमोर एक छोटासा दिवा लावला जातो, ताजी फुलं आणि तांदळाचा प्रसाद अर्पण केला जातो आणि जेव्हा 358 दिवसानंतर मंदिर पुन्हा उघडलं जातं, तो दिवा अजूनही पेटलेला असतो. फुलं आणि प्रसाद अजूनही ताजेच असतात, जणू कालच अर्पण केल्यासारखे. ही कोणती कथा नाही, तर कर्नाटकातील हसनांबा देवी मंदिर इथे घडणारी सत्य परंपरा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत या 800 वर्षांपासून न सुटलेल्या रहस्यामागची कथा. दिवा जो वर्षभर पेटलेला राहतो. दरवर्षी दिवाळीच्या बाली पद्यमेच्या दुसऱ्या दिवशी मंदिर बंद करण्यापूर्वी मुख्य पुजारी देवीसमोर एक दिवा लावतात. यानंतर मंदिराला विशेष सील लावून पूर्णपणे बंद केलं जातं. विज्ञानानुसार एक सामान्य तेलाचा दिवा जास्तीत जास्त 8 ते 10 तास पेटू शकतो, पण येथे तो दिवा 85-92 तास म्हणजे संपूर्ण 358 दिवस पेटलेला आढळतो. ना तेल भरलं जातं, ना वात बदलली जाते आणि मंदिर पूर्ण बंद असल्यामुळे ऑक्सिजनही मिळत नाही. म्हणूनच हा दिवा भक्तांसाठी चमत्कार आणि वैज्ञानिकांसाठी रहस्य बनला आहे. फुलं आणि प्रसाद कसे ताजे राहतात हे रहस्य इथे संपत नाही. मंदिर उघडल्यानंतर देवीला अर्पण केलेली फुलं आणि तांदळाचा प्रसाद पूर्णपणे ताजेच दिसतात. सामान्यतः फुलं 24 ते 48 तासात कोमेजतात, पण येथे पूर्ण अंधारात आणि बंद वातावरणातही ते खराब होत नाहीत. ना बुरशी, ना दुर्गंध, ना कूस. भक्त म्हणतात इथे काळ थांबतो. मंदिराचा इतिहास. हे मंदिर 12व्या शतकात होयसळ राजवंशांच्या काळात बांधण्यात आलं होतं. कथेनुसार अंधकासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी सप्तमातृकांचा अवतार झाला. त्या देवता पृथ्वीवर भ्रमण करत असताना हसन प्रदेशात आल्या आणि इथेच वास करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. नंतर राजा कृष्णप्पा नायक यांना स्वप्नात देवीचे दर्शन देऊन मंदिर बांधण्याची आज्ञा दिली. सोसे, बहुचा दगड. या मंदिरातील सर्वात भावनिक कथा म्हणजे सोसे. एक भक्त महिला रोज देवीची पूजा करायची. तिच्या सासूने रागात तिच्यावर प्रहार केला आणि ती देवीसमोर रडत प्रार्थना करू लागली. देवीने तिचं रक्षण करण्यासाठी तिला दगडात रूपांतरित केलं. शिक्षा म्हणून नाही, तर संरक्षण म्हणून. आजही तो दगड देवीच्या मूर्तीसमोर आहे आणि म्हणतात तो दरवर्षी देवीकडे एक धान्य एवढा पुढे सरकतो. चोरांचे दगड. एकदा काही चोर मंदिरातील संपत्ती चोरण्यासाठी आत घुसले. कथेनुसार देवी प्रकट झाली आणि त्यांना दगडात परावर्तित केलं. आजही तो दगड मंदिराजवळ ठेवलेले आहेत, भक्तांसाठी इशारा म्हणून. फक्त हे मंदिर 7 दिवसच का उघडतं? कथेनुसार देवता गावातील धूळ आणि मसाल्यांच्या तीव्र वासामुळे त्रस्त झाल्या. राजाने प्रार्थना केल्यावर देवतांनी सांगितलं, आम्ही वर्षातून फक्त एका विशिष्ट काळातच दर्शन देऊ. म्हणून अश्विन पौर्णिमेनंतर मंदिर उघडलं जातं आणि बाली पद्यमेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा बंद केलं जातं. आजही ही परंपरा 800 वर्षांपासून अखंड सुरू आहे. या 7 दिवसात लाखो भक्त दर्शनासाठी येतात. श्रद्धा की विज्ञान? हा दिवा खरोखर चमत्कार आहे का, की अजून न समजलेली वैज्ञानिक प्रतिक्रिया? उत्तर आजही स्पष्टच नाहीये. पण एक गोष्ट नक्की, या मंदिरात श्रद्धा, इतिहास आणि रहस्य यांचं अनोखं मिश्रण आहे. जर तुम्हाला अशी रहस्यमय आणि भक्तिमय माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा आणि चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रहस्यमयी कथेत. जय हिंद, जय माता दी.